गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांचं पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या वतीने मी स्वागत करतो आणि आजच्या आपल्या इंग्रजीच्या तासिकेला आपण सुरुवात करत आहोत. आजच्या या इंग्रजीच्या तासिकेमध्ये आदरणीय गजानन पारे सर आपणास इंग्रजी विषयाअंतर्गत आणि क्रिएटिव्ह रायटिंग या घटकांतर्गत येणाऱ्या शॉर्ट नोट्स, डायलॉग, स्लोगन्स अँड ॲडव्हर्टाइजमेंट याच्याविषयीचं आपणास मार्गदर्शन करणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या आजच्या या तासिकेचं सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित उपस्थित राहून पूर्णतः अभ्यास पूर्ण करायचा आहे. आणि आपण शेवटी बघूया काही क्युरी वगैरे असल्यास त्याविषयीचं निरसन विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तासिकेला सुरुवात करा. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आपण रिव्हिजन म्हणून आपण क्रिएटिव्ह रायटिंग हा एक युनिट आहे, त्या युनिट मधील काही घटकांचा आपण पुन्हा एकदा अभ्यास घेणार आहोत. लास्ट टाइम आपण पाहिलेलं होतं की क्रिएटिव्ह रायटिंग या घटकासाठी एकूण आपल्याला 16% वेटेज आहे, म्हणजे 16%. 16% मीन्स 8 मार्क्स. कंपल्सरी प्रत्येक वेळेला 8 मार्काचं आपल्याला क्रिएटिव्ह रायटिंग येतच असतं. मग त्यामध्ये हे एकूण 8 घटक आहेत. त्या 8 घटकापैकी प्रत्येक घटक प्रत्येक वेळेस येईल असं काही नाही, तर प्रत्येक वेळेला वेगवेगळे घटक येतात. तर यापैकी आज आपण 4 घटकांचा अभ्यास घेणार आहोत. म्हणजे एकूण 4 क्वेश्चन्स कंपल्सरी या 8 टॉपिक पैकी कोणत्या तरी 2 किंवा 3 टॉपिकवर पडतात. म्हणजे एकूण 8 मार्क्स आपल्याला आज फिक्स करायचे आहेत. लास्ट टाइम आपण जर पाहिलं तर मोस्टली आपल्याला शॉर्ट नोट, डायलॉग, स्लोगन आणि ॲडव्हर्टाइजमेंट या घटकांवर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यापैकी वेबसाईट, ईमेल आणि SMS लँग्वेज यावर कमी प्रश्न विचारलेले गेलेले आहेत. परंतु हे समोरचे वरचे 5 घटक आहेत, यावर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले गेलेले आहेत. म्हणून आपण या 8 घटकांचा पैकी 4 घटकांचा आपण अभ्यास व्यवस्थित करणार आहोत. फर्स्ट, we want to get information about short notes. What is the meaning of short note? Short note means एक छोटसे अशी नोट लिहून ठेवली जाते की ती कोणीही लिहू शकतं. जर आपल्याला इमर्जन्सी पत्र न लिहिता एखादी छोटीशी 2 ओळीची जेव्हा आपण चिठ्ठी लिहितो त्यालाच आपण शॉर्ट नोट्स म्हणतो. हा शॉर्ट नोट्स सोडवण्यासाठी आपल्याला नेमक्या कोणत्या बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यालाच आपण म्हणतो थिंग्स टू रिमेंबर. फर्स्ट, रीड द क्वेश्चन्स प्रॉपरली. सुरुवातीचा जो प्रश्न विचारलेला असतो ना तो प्रश्न नीट वाचणं महत्वाचं आहे. कारण प्रश्न वाचला तर आपल्याला निम्मा शॉर्ट नोट नेमकी कशावर आधारित आहे याची आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होते. वन्स अगेन नेक्स्ट स्टेप इज नोट, रीड नोट क्विकली. आणि जी नोट दिलेली असते ना ती जलद गतीने वाचायची, कारण तिला आपल्याला पुन्हा वाचायचं असतं. म्हणून सुरुवातीची रीड नोट क्विकली. देन स्टडी इम्पॉर्टंट मेसेज इन द नोट. त्यातला जो इम्पॉर्टंट मेसेज आहे ना त्यावर आपल्याला फोकस करायचंय. त्यानंतर फाइंड आउट रिलेटेड इन्फॉर्मेशन, म्हणजे ह्या स्टेप्स आहेत. सुरुवातीला क्वेश्चन रीड करायचा, नंतर नोट क्विकली वाचायची, नंतर त्यातला इम्पॉर्टंट जो मेसेज आहे त्याला अंडरलाईन करून ठेवायचा आहे. नंतर आपल्याला रिलेटेड इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे, जी आपल्याला कन्सिडर केलेली आहे, ती कन्सिडरिंग मधली इन्फॉर्मेशन कोणती आहे त्याला लाईन आउट करायची आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला त्यापैकी एखादी जी कोणताही आपला ऑप्शन आहे तो करेक्ट वर्ड कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तो कसा शोधायचा याबद्दल सुद्धा मी तुम्हाला आपण सविस्तर उदाहरणामार्फत माहिती घेणार आहोत. अँड लास्ट, फिल इट इन द ब्लँक अँड रीड वन्स अगेन अँड टॅली इट. सर्वात शेवटी जेव्हा आपण फिल इन द ब्लँक करतो तेव्हा ब्लँक भरल्यानंतर पुन्हा एकदा वाचणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण वाचलं ना तरच आपल्याला टॅली करता येतं. कधी कधी असं होतं आपण वाचताना अपूर्ण वाचतो आणि आपलं ऑप्शन्स कदाचित चुकीचं असू शकतं. म्हणून आपण पुन्हा एकदा वाचायचं आणि त्याला टॅली करायचं, आणि टॅली केल्यानंतर आपलं आन्सर बरोबर आहे का नाही हे आपल्याला पाहता येईल. आता इथे एक तुम्हाला शॉर्ट नोट दिसते बघा, सर्वांनी रीड करा. इथे तुम्हाला जी शॉर्ट नोट दिसते ती कशी आहे बघा. क्वेश्चन आहे आपला पहिला पॉइंट होता थिंग्स टू रिमेंबर मधला की क्वेश्चन नीट वाचा.
क्वेश्चन मध्ये दिले रीड द शॉर्ट नोट अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे इथे फक्त आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यापैकी आपल्याला फक्त अल्टरनेटिव्ह जे दिलेले ते वाचायचे. त्या अगोदर रीड द नोट म्हणून आपण रीड नोट करूया. डिअर फादर, बघा फादरला लिहिलेली आहे. कोणी लिहिलेली आहे? साहजिकच त्याच्या मुलांनी म्हणजे त्याच्या सनने. यस अनय म्हणजे अनय नावाचा त्यांचा मुलगा आहे आणि त्याने आपल्या फादरला एक शॉर्ट नोट दिलेली आहे. शॉर्ट नोट ही नेहमी 2 ते 4 ओळीमध्येच लिहिलेली असते. मग काय म्हणणं आहे अनयचं पाहूया आपण. यू अँड मम्मी आर इन्व्हायटेड टू अवर स्कूल ऑन सॅटरडे द 7th. देअर इज अ प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी ॲट माय स्कूल. इथं मे झालेलं आहे, इथं लक्ष द्या. माय स्कूल आहे. माय स्कूल. आय हॅव गॉट द फर्स्ट प्राइज इन द क्विज कॉम्पिटिशन. बघा मी काय केलं तर जेव्हा मी वाचत होतो तेव्हा वाचत असतानाच काही काही शब्दांना मी अंडरलाईन केलं. अंडरलाईन का केलं तर कारण ते इम्पॉर्टंट कदाचित आपले कीवर्ड्स असू शकतात. म्हणून वाचत असतानाच आपल्याला कोणकोणते कीवर्ड्स असू शकतात त्यावर आपण फोकस केला. आता हे फोकस केल्यानंतर आपण आता क्वेश्चन वाचूया. व्हॉट इज द पर्पज ऑफ धिस नोट. या नोटचा पर्पज काय. पर्पज म्हणजे या शब्दाचा अर्थ होतो हेतू. ह्या नोटचा पर्पज म्हणजे हेतू नेमकं काय, काय म्हणणं आहे. या अनयने आपल्या वडिलांना काय लिहून पाठवलेले ते आपण पाहूया. खाली ऑप्शन दिलेत बघा. कंप्लेन केली का, एक्साइटेड म्हणून त्याने हे टाकलेलं आहे का, डिनाय का, इन्व्हिटेशन. यातला बघा कदाचित तुम्हाला हा शब्द नवीन वाटेल. डिनाय. डिनाय म्हणजे काय, नाकारणे. बाकीचे बघा. कंप्लेन तक्रार केलेली का, तर नाही. एक्साइटेड तो उत्कंठावर म्हणजे जास्त उत्साही झालेला आहे का, नो. डिनाय नाकारलेलं आहे का, नाही. आणि लास्ट ऑप्शन इज इन्व्हिटेशन. आणि इथे बघा इन्व्हायटेड हा शब्द आपल्याला कीवर्ड जो आपण अंडरलाईन केलेला आहे तो आपल्याला दिसतो. म्हणजे इन्व्हिटेशन म्हणजेच इन्व्हायटेड आहे. म्हणजेच या ठिकाणी इन्व्हिटेशन दिलेलं आहे. कशासाठी इन्व्हिटेशन दिलेलं आहे, तर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे. बघा प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे आणि या प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला त्यांना बोलवण्यात आलेले. कोणाकोणाला, यू अँड मम्मी म्हणजेच फादरला आणि आईला. या सगळ्या कीवर्ड्स वरून आपल्याला पूर्ण शॉर्ट नोट समजते. आणि एकदा शॉर्ट नोट समजली की त्यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न पडलेला असला तरी सुद्धा आपल्याला लगेचच सॉल्व्ह करता येतो. आता हा क्वेश्चन क्लिअर झाला. आपण पुढचा क्वेश्चन पाहूया की नेमकं काय दिलेलं आहे. तर नेक्स्ट शॉर्ट नोट. रीड केअरफुली एव्हरीवन. ओके. सुजय. आता पहा पुन्हा एकदा थिंग्स टू रिमेंबर मध्ये सुरुवातीला सांगितलेले क्वेश्चन नीट वाचा. डिरेक्टली नोट नाही वाचायची. जर तुम्ही क्वेश्चन नीट वाचला तरच तुम्हाला पुढचं कळणार आहे. आता क्वेश्चन मध्ये काही कीवर्ड दिलेले आहेत आणि काही थोडक्यात त्याचा पर्पज सुद्धा दिलेला आहे. कोणाची ही, सुजय. सुजय डझंट लाईक मिल्क. बघा डझंट लाईक मिल्क ॲट ऑल अँड हिज सिस्टर गिव्स हिम टिप्स. Who gives tips? Sister gives him tips about drinking milk every day. म्हणजे सुजयला मिल्क आवडत नाही, दूध प्यायला आवडत नाही. तो लहान असेल परंतु त्याची जी मोठी बहीण आहे त्या मोठी बहिणीने काय केलेले आहेत, काही टिप्स सांगितलेले आहेत की त्या टिप्स मधून त्याने दररोज का दूध पिणं गरजेचं आहे यावर आधारित त्याने काही सूचना केलेल्या आहेत. त्या सूचना आपण वाचूया. डिअर सुजय म्हणजे सुजयला लिहिलेली आहे. कोणी लिहिलेली आहे, युअर्स लव्हिंग सिस. सिस मीन्स सिस्टर. तुझ्या म्हणजेच सुजयच्या बहिणीने लिहिलेली. काय लिहिली बघूया आपण. व्हेन यू ड्रिंकिंग अ कप ऑफ मिल्क एव्हरी डे यू आर गेटिंग ॲज मच कॅल्शियम विटॅमिन बी अँड प्रोटीन ॲज यू गेट इन कॅल्शियम टॅबलेट्स. पुन्हा एकदा आपण त्याचं मिनिंग अंडरस्टँड करूया. सुजयला सांगितलेलं की जेव्हा तू एकच कप जेव्हा दूध पितोस ना तेव्हा दररोज जर तू एक कप दूध पिलं तर काय मिळणार आहे तुला त्या दुधातून, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी अँड प्रोटीन या सर्व गोष्टी मिळणार आहेत. आणि जर कदाचित तुझ्या शरीरातलं कॅल्शियम कमी झालं तर तुला कॅल्शियम टॅबलेट्स घ्यावा लागतील. तर ह्या टॅबलेट सुद्धा घ्यायची तुला गरज भासणार नाही. कारण का, ते हे सर्व काही मिल्क मधून मिळतं. अशी सूचना कोण देतंय, तिची सिस्टर सुजयला देत आहे या छोट्याशा शॉर्ट नोट्स माध्यमातून.
मग आपण क्वेश्चन वाचूया आता. खाली नेमकं काय क्वेश्चन दिलेलं आहे. व्हॉट धिस नोट इज ऑल अबाउट. या नोट कशाबद्दल आहे. वॉर्निंग, गुड हॅबिट, अँग्रीली ऍडवाइज अँड स्कॉल्डिंग. बघा पुन्हा एकदा. वॉर्निंग म्हणजे इथं त्यांना सूचना म्हणजे कडक अशी सूचना केलेली आहे का. नो, इट्स नॉट पॉसिबल. इट्स अ पोलाइट रिक्वेस्ट. म्हणून हे वॉर्निंग होऊ शकत नाही. गुड हॅबिट, चांगली सवय आहे का दूध पिणे. यस, शुअर, इट्स अ गुड हॅबिट. इट इज अ राईट हॅबिट. म्हणून आपण त्याला चांगली सवय, आपण त्याला गुड हॅबिट म्हणू शकतो. नेक्स्ट, अँग्रीली ऍडवाइज. नेहमी लक्षात ठेवा, जरी आपल्याला क्वेश्चन ऑप्शन वाचत असताना आपल्याला कळालं की हे उत्तर आहे, तरी सुद्धा पुढचे ऑप्शन्स वाचणं गरजेचंच असतं. म्हणून आपण ऑप्शन्स वाचूया पुढचे. अँग्रीली ऍडवाइज, त्याला सल्ला दिलाय, परंतु रागाने सल्ला दिलाय का. नो, इट्स अ पोलाइट रिक्वेस्ट. नम्रपणे तिला सांगण्यात आलेले सुजयला, म्हणून इट्स नॉट अ अँग्रीली ऍडवाइज. अँड लास्ट इज स्कॉल्डिंग, रागवलेले का. नो, म्हणून आपला आन्सर येणार आहे गुड हॅबिट. इट्स अ फायनल आन्सर. गुड हॅबिट इट्स अ नेक्स्ट लास्ट फायनल आन्सर. नेक्स्ट, शॉर्ट नोट. बघा, प्रत्येक शॉर्ट नोट वेगवेगळ्या पद्धतीने, कधी आपल्याला शॉर्ट नोट कशाबद्दल आहे ते विचारले जाते, कधी त्या शॉर्ट नोट मध्ये काय देण्यात आलेले ते विचारलेले. आताची जी शॉर्ट नोट होती त्यामध्ये गुड हॅबिट हा शब्दच नव्हता, तरी सुद्धा आपल्याला गुड हॅबिट आहे हे अंडरस्टँडिंग कॉम्प्रेशन लेवलचा हा क्वेश्चन होता, तो सुद्धा आपण पाहिलेला आहे. नेक्स्ट नोट मध्ये असं दिलेलं बघा. अनिता इज गोइंग टू पिकनिक. हु इज गोइंग टू पिकनिक. अनिता. अँड हिज फादर हॅज लेफ्ट अ नोट फॉर हर, सो कम्प्लीट इट विथ प्रॉपर करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कम्प्लीट करायला सांगितले. इथे कुठेतरी फिल इन द ब्लँक्स आहे बघा. इथे ही ब्लँक आहे, ही ब्लँक आपल्याला पूर्ण करायची आहे. आता आपल्याला जोपर्यंत नोट वाचता येणार नाही आणि खालचे ऑप्शन दिलेले वाचणार नाही, तोपर्यंत आपल्याला नेमकं काय करायचं हे कळणार नाही. बघा, डिअर स्वीट डॉटर, हेवी डॅश डॅश. आता इथंच लगेच आपल्याला उत्तर कळणार नाही की नेमकं काय आहे हेवी, तर म्हणून आपल्याला पूर्ण नोट वाचणं गरजेचं आहे. हेवी डॅश डॅश इज लाईकली टू हॅपन इन द नेक्स्ट 24 hours in the Maharashtra. There will be heavy rain. There will be heavy rain in Pune and Satara. So be alert. That is a note written by dad to her his sweet daughter. आता यातलं नेमकं काय आहे ते आपण पाहिलं की काहीतरी घडणार आहे किती तासामध्ये, पुढच्या 24 तासामध्ये. आणि त्यामुळे काय करणार आहे, हेवी रेन म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे पुणे आणि साताऱ्यामध्ये. नेमकं काय घडणार आहे की त्यामुळे हेवी काय होऊ शकतं. बघा इथे सनी म्हणजे ऊन जास्त असल्यामुळे पाऊस पडतो का. का ऑकर, काहीतरी घटना घडणार आहे म्हणून पाऊस पडतोय. का थंडर स्टॉर्म्स येणार आहेत म्हणून पाऊस पडणार आहे. का लाइटनिंग येणार आहेत म्हणून पाऊस पडणार आहे. तुमचं काय मत आहे सांगा या 4 ऑप्शन्स पैकी. सनी असेल का. नो. ऑकर, काहीतरी घटना, कोणती घटना घडणार आहे माहित नाही म्हणून वी कांट शुअर दॅट अबाउट इट. थंडर स्टॉर्म्स म्हणजे काय, ढगांचा गडगडाट होणार आहे. आणि अशा पद्धतीने लाइटनिंग, फक्त विजांचा कडकडाट होणे म्हणजे पाऊस पडणार नाही. तर म्हणून ऑप्शन काय असणार आहे, थंडरस्टॉर्म्स. थंडरस्टॉर्म्स झाले, हेवी थंडरस्टॉर्म्स इज लाईकली टू हॅपन इन द नेक्स्ट 24 hours इन द महाराष्ट्र. ही कन्सेप्ट आपल्याला लक्षात येते आणि थंडरस्टॉर्म्स मुळेच पाऊस पडतो हे आपल्याला कळतं. म्हणून आन्सर इज थंडरस्टॉर्म्स. प्रत्येक नोट ही दिलेली आहे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दिलेली आहे आणि यामध्ये प्रश्न सुद्धा विचारताना वेगवेगळ्या प्रकारचे विचारण्यात आलेले. प्रत्येक प्रश्न हा सिमिलर नाहीये, तर प्रत्येक प्रश्न विचारण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी आहे. कधी फिल इन द ब्लँक्स येते, कधी त्याच्यावर पर्पज काय म्हणून विचारला जातो. आता ही नोट पाहूया. रीड द नोट, रीड द शॉर्ट नोट अँड सॉल्व. इथे बघा स्पेलिंग मिस्टेक आहे, इथं आहे सॉल्व, हा आहे solve. Solve the questions below. Please allow Sanskruti to attend the class today. She was not feeling well for the last days and Sanskruti to attend the class today. Yours sincerely.
कोणी लिहिलेली आहे माहित नाही, कोणाला लिहिली ते पण माहित नाही. मग तुम्हाला ते शोधायचंय. आता काय प्रश्न आहे, हु रोट धिस नोट, ही नोट कोणी लिहिलेली आहे. आता वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येते की नेमकं कोणी लिहिलेली असेल. मग आपण ऑप्शन्स कडे पाहूया. आता संस्कृतीला आज शाळेमध्ये किंवा क्लासमध्ये हजर करून घ्या, म्हणजे संस्कृती स्वतःसाठी लिहिल का? सो नॉट पॉसिबल. टीचर लिहितील का की संस्कृतीला वर्गात घ्या म्हणून? तर टीचर्सलाच लिहावी लागते, म्हणून टीचर्स काय लिहिणार नाही. फ्रेंड लिहू शकते का? तर नो. तर मग कोण लिहू शकतं? फादर. फादर म्हणतात कोणाला म्हणतात? टीचरला, जे आपल्याला दिलेलं नाहीये. इथं आपण समजून घ्यायचं की इथं काय लिहायचंय की पॅरेंट्स. हुज पॅरेंट्स? संस्कृतीज पॅरेंट्स. आणि इथं काय असू शकणार आहे? डिअर टीचर. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्यानंतर आपल्याला कळणार आहे की ही नोट कोणी कोणाला लिहिलेली आहे. या प्रश्नामध्ये अजून आपल्याला कन्फ्युजन काय दिलेले, कोणी लिहिली कोणाला लिहिली हे दिलेलं नव्हतं, तेच विचारलेले. यासाठी आपण प्रश्न नीट वाचणं गरजेचं आहे. नोट काय आहे ते नोट सुद्धा वाचणं गरजेचं आहे. आता यावर आधारित काही प्रश्न पडलेले आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये. त्या कोणकोणत्या परीक्षेमध्ये कोणते प्रश्न पडलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. प्रत्येक आपण नोट्सचे काही प्रश्न घेतलेले आहेत त्यापैकी आता पाहूया. फेब्रुवारी 2017 म्हणजे फेब 2017 ला कोणता प्रश्न पडलेला आहे. रीड द फॉलोइंग नोट्स. सर्वांना दिसतं ना हे? ब्लर वाटतं थोडस? ओके. रीड द फॉलोइंग नोट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मदर, बघा ज्यांना दिसत नसेल त्यांनी माझ्या बोलण्याकडे किंवा माझ्या वाचनाकडे लक्ष द्या. मदर रिटर्न होम अलॉंग विथ ग्रँडफादर. शी फाउंड प्राचीज नोट. हुज नोट? प्राचीज नोट. प्राची मीन्स हर डॉटर. Prachi wrote the note, Dear mother, I have gone out to buy books. My friend will stay with us. Please cook some dash dash food. म्हणजे प्राची लिहिते तिच्या आईला की आई, आम्ही पुस्तकं खरेदी करायला जातो आहे आणि माझे मित्र सुद्धा स्टे करणार आहेत, म्हणजे इथेच थांबणार आहेत. तर काय कर तू आमच्यासाठी काहीतरी बनव. परंतु काहीतरी बनव, आता मित्र येणार आहेत म्हणल्यावर मग कसं बनवलं जाईल सांगा बरं तुम्हीच. विचार करूया आपण. टेस्टी, सॉल्टी, सॉल्टी म्हणजे खारट, बॉइल्ड म्हणजे उकडलेले आणि रॉ म्हणजे कच्चे. सांगा बरं तुम्हाला काय वाटतं की आता मित्र येणार आहेत म्हणल्यावर आई खारट, प्राची बनेल का खारट बनव, का कच्चं बनव, का उकडलेलं बनव? मे बी मला वाटतं कोणत्याही व्यक्तीला उकडलेले पदार्थ कमी खायला आवडतात. मग कोणतं बनवायला लावले असेल? तर टेस्टी. म्हणून ऑप्शन इज राईट, इज आन्सर इज टेस्टी. फेब्रुवारी 2017 ला हा क्वेश्चन परीक्षेत पडलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, फेब 2018 ला कोणता प्रश्न पडलेला आपण ते पाहूया. रीड द फॉलोइंग नोट अँड आन्सर बाय चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बाय रिडिंग दिस नोट वी कॅन से दॅट. बघा इथंच क्वेश्चन दिलेलं आहे. बाय रिडिंग दिस नोट वी कॅन से दॅट ओम अँड आदिज डॅडी. ओम अँड आदिज डॅडी इज. म्हणजे ओम आणि आधीचे डॅडी, डॅडी म्हणजे फादर कसे आहेत हा प्रश्न विचारलेला. बघा, फॉर ओम अँड आधी कोणी लिहिलेली आहे? युअर डॅड. आता ही नोट वाचायची आणि नोट वरून आपल्याला डॅडीचं नेचर कसे ते ओळखायचं. बघूया काय म्हणतात त्याचे डॅडी. आय शॅल नॉट बी अबेल टू पिक अप यू आफ्टर स्कूल टुडे. कॅच द बस होम. बी केअरफुल when you cross the road. Look before you leap. Remember, haste makes waste. इथं पहा दोन आपल्याला इडियम्स दिलेले आहेत. फर्स्ट, लुक बिफोर यू लीप म्हणजेच कोणतीही कृती करण्यापूर्वी अगोदर विचार करणे. अँड नेक्स्ट, हेस्ट मेक वेक्स, अति घाई संकटात नाही. आता यानंतर आपण पाहूया पूर्ण मिनिंग. आय शॉल नॉट बी अबेल टू पिक यू अप आफ्टर स्कूल टुडे. आज शाळा सुटल्यानंतर मी तुला न्यायला येऊ शकत नाही. दोघांना पण. कॅच द बस होम. मग तुम्ही काय करा, स्वतः कॅच करा. काय करायची? पकडायची, बसने घरी या तुम्ही. बी केअरफुल, स्वतःची काळजी घ्या.
कधी? व्हेन यू क्रॉस द रोड, रस्ता क्रॉस करत असताना काळजी घ्या व्यवस्थित. आणि लुक बिफोर यू लिव्ह, जेव्हा तुम्ही रस्ता क्रॉस करतात तेव्हा डावीकडे पहा, उजवीकडे पहा आणि नंतर रस्ता क्रॉस करा, असं त्यांना म्हणायचं लुक बिफोर यू लिव्ह मध्ये. कारण हेस्ट मेक्स वेस्ट, अतिघाई संकटात नेती अपघाताला निमंत्रण देते, असं वडिलांचं म्हणणं आहे. आता याच्यावरून वडिलांचं काय म्हणणं आहे आणि त्यांचं त्यांचं नेचर कसे ते आपल्याला पाहूया. बघा, वडील कसे आहेत? स्ट्रिक्ट आहेत, ब्रेव आहेत, केअरिंग आहेत का स्ट्रॉंग आहेत? तुम्हाला काय वाटतं? स्ट्रिक्ट आहेत का ब्रेव आहेत, केअरिंग का स्ट्रॉंग? यावरून आपल्याला लक्षात येतं की ते आपल्या मुलाची काय करतायत? काळजी घेत आहेत आणि काळजीपोटी त्यांनी असं लिहिलेले. म्हणून आपण इथे वडिलांना काय म्हणणार आहोत? केअरिंग फादर. दॅट्स वाय ओम अँड आदिज डॅडी इज केअरिंग. सो आन्सर इज केअरिंग. अशा पद्धतीने प्रश्न खूप वेगवेगळे पडलेले दिसतात आपल्याला. प्रत्येक प्रश्न हा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे, म्हणून एकच क्वेश्चन सिमिलर पद्धतीने आलेलं नाही. प्रत्येक वेळेला आपल्याला अंडरस्टँडिंग कॉम्प्रेशन हे महत्वाचं आहे आणि त्यावरूनच आपल्याला कळणार आहे की प्रश्न कशा पद्धतीचा पडलेला आहे आणि प्रश्नामध्ये नेमकं काय करायचंय. आणि महत्वाचं पुन्हा एकदा सांगतो, वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. फर्स्ट रीड, थिंक अँड देन फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट ऑप्शन. पुन्हा एकदा आपल्याला करेक्ट ऑप्शन लिहायचं आहे. डिअर सोल्जर्स. आता पहा इथे कोणाला लिहिलेले? तर सोल्जर्सला लिहिले. सोल्जर्स म्हणजे कोण? तर सैनिक, जे आपल्याला स्वतः आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी स्वतः अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपल्या भारतीय सीमेचं रक्षण करतात. अशा सोल्जर्सला पत्र लिहिलेलं आहे. आणि कोणी? तर मे बी एखाद्या सिटीजनने लिहिलेलं आहे, असं आपण म्हणूया. काय म्हणलेले बघा, युअर सॅक्रिफाईस सो मच टू कीप अवर कंट्री सेफ. थँक यू फॉर युअर ब्रेवरी. थँक यू फॉर युअर डेडिकेशन अँड युअर सर्व्हिस टू अवर कंट्री. यू आर ऑल अवर heroes. Once again, thank you at all. And question is there, what is this note all about? ही नोट नेमकी कशाबद्दल आहे? सैनिकांना लिहिलेली आहे. तर यामध्ये आपण पाहिलेले की नेमकं काय सांगितलेलं आहे की त्यांचं कौतुक करण्यात आलेले. युअर सॅक्रिफाईस, तुम्ही जे काही सॅक्रिफाईस करतायत ते आपल्या देशासाठी खूप मोठं आहे. थँक्यू म्हणलेलं आहे त्यांच्या शौर्याबद्दल, थँक्यू म्हणलेलं आहे त्यांच्या डेडिकेशन बद्दल, आणि थँक्यू म्हणलेलं आहे त्यांनी जी सेवा आपल्या देशासाठी देत आहेत त्यांच्यासाठी. आणि सर्वांना आपण काय म्हणलेले आहेत? आपले रिअल हिरोज. आपण जे नाटक मध्ये पाहतो, पिक्चर मध्ये पाहतो ते आपले फेक हिरोज आहेत, परंतु हु आर आवर रिअल हिरोज? अवर सोल्जर्स आर अवर रिअल हिरोज, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पुन्हा एकदा ते थँक्यू म्हणतायत. मग ह्या नोट मध्ये काय दिलेले बघा, इन्व्हिटेशन दिलेले का परमिशन दिलेले का थँक्स गिव्हिंग दिले का रिक्वेस्ट दिलेली? रिक्वेस्ट कशाची केलेली आहे का? नो. थँक्स? यस. परमिशन मागितलेली का? नो. आणि इन्व्हिटेशन कशाचं इन्व्हिटेशन? म्हणजे निमंत्रण दिलेले का? नो. सो आन्सर इज थँक्स गिव्हिंग. आणि हे सर्व आपल्याला कधी कळतं? ज्या वेळेस आपण एखादी नोट केअरफुली वाचतो तेव्हा. नेक्स्ट, व्हॉट इज द मूड? बघा इथे आपल्याला काय विचारलेले, मूड कसा आहे? मूड विचारलेला आहे. व्हॉट इज द मूड इन द फॉलोइंग शॉर्ट नोट? चूज द करेक्ट ऑप्शन. आय एम ऑलवेज देअर इन युअर होम ऑफ नीड. मे हिज और हर सोल रेस्ट आय पीस. RIP म्हणजे रेस्ट इन पीस. कधी वापरतो आपण? भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी. वर्ड्स फॉल शॉर्ट टू एक्सप्रेस माय सॉरो. सॉरो मीन्स दुःख इथं एक्सप्रेस करलेलं आहे. म्हणून यामुळे आपल्याला ही शॉर्ट नोट कशाबद्दल आहे, मूड कसा आहे लिहिणाऱ्याचा? हॅपी मूड आहे, सरप्राईज आहे का सॅड आहे का वंडर आहे? शुअरली आन्सर इज सॅड. नेक्स्ट. ओके, आता आपण नोट कशी पाहिलेली आहेत आणि नोटवर आधारित प्रश्न कसे कसे दिलेले आहेत ते सर्व पाहिले. आता नेक्स्ट आहे आपला डायलॉग. आता डायलॉग्स कसे असतात आणि त्यावर आधारित प्रश्न कसे आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर डायलॉग मध्ये नेमकं काय करायचं? द वन्स अगेन रीड द डायलॉग, स्टडी द ऑप्शन्स, फाइंड आउट द करेक्ट वर्ड, फिल इट इन द ब्लँक्स
and read once again and tally it. These are points, things to remember. आता प्रश्न दिलेला आहे, एक डायलॉग दिलेला आहे. डायलॉग म्हणजे काय? संभाषण, शॉर्ट कन्व्हर्सेशन. एक डायलॉग दिलेला असतो, एकच डायलॉगचा कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशन खूप मोठं असतं, संवाद असतो. पण त्यातला एखादा डायलॉग फक्त एखाद्या घटकावर आधारित असतो, त्याला आपण डायलॉग म्हणतो. तिथे डायलॉग दिलेले बघा, निकिता आणि अनिता या दोघींमध्ये. निकिता काय म्हणते? अनिता, टुमॉरो यू आर गोइंग टू मुंबई ॲट युअर होम टाउन. अनिता म्हणते, यस, हु इज कमिंग विथ मी? निकिता, डॅश डॅश इज कमिंग विथ यू. यू हॅव टू ट्रॅव्हल अलोन. बघा याच्यात मध्ये काय काय दिलेले. निकिता म्हणते अनिताला की तू कधी जाणार आहेस? उद्या जाणार आहे तुझ्या होम टाउनला, म्हणजे तुझ्या स्वतःच्या घरी जाणार आहे, मुंबईला. आणि त्यावेळेला अनिता म्हणते ओके, मी हो नक्की जाणार आहे, परंतु माझ्यासोबत कोण येणार आहे? कोण येणार आहे तेच आपल्याला शोधायचंय. कोण येणार आहे माहित नाही, परंतु इथे आपल्याला एक शब्द दिलेला आहे, तो इम्पॉर्टंट वर्ड्स आहे बघा. यू हॅव टू ट्रॅव्हल अलोन. अलोन इट्स द मोस्ट इम्पॉर्टंट वन इन टू फाइंड आउट द आन्सर, बिकॉज अलोन मीन्स एकटी. अलोन मीन्स एकटी. आता एकटी जर कधी जाणार असेल तर आपल्याला लक्षात आलेलं पाहिजे की आता हिच्यासोबत कोण जाणार आहे. तर मग ऑप्शन्स आहेत बघा. आय, निकिता जाणार आहे का? दे, ते जाणार आहेत का? कोणते माहित नाही. एव्हरीबडी, सर्वजण जाणार आहेत का? आणि नोबडी, कोणीच जाणार नाही का? ती एकटी जाणार असेल तर काय असणार आन्सर? नोबडी. तिच्यासोबत कोणीच जाणार नाही, म्हणून आन्सर नोबडी इज कमिंग विथ यू. यू हॅव टू ट्रॅव्हल अलोन. सो आन्सर इज नोबडी. अशा पद्धतीने आपल्याला डायलॉग्स कम्प्लीट करावा लागतील. प्रत्येक वेळेला डायलॉग मध्ये एखादा ब्लँक दिलेला असतो, तो ब्लँक आपल्याला शोधायचा आणि तो नेमका कोणता परफेक्टली बसतो ते आपल्याला पाहिजे. रीड द डायलॉग अबाउट द वेदर. बघा इथे दिलेले आहे कशाबद्दल आहे हा? वेदर. वेदर मीन्स हवामान. हवामानशी संबंधित हा आहे दिलेला डायलॉग. चूज द करेक्ट ऑप्शन टू मेक इट मिनिंगफुल कन्व्हर्सेशन. विकास आणि आकाश या दोघांमध्ये कन्व्हर्सेशन आहे. विकास म्हणतोय आकाशला, आकाश, इट इज टू हॉट टुडे. बघा वेदर कसं आहे? हॉट आहे. आकाश काय म्हणतो? इंडीड, यस, इट्स बिकॉज ऑफ नो. कशामुळे हॉट आहे ते दिलेले नाहीये. टिल टुडे, यस यू आर करेक्ट. हो तुझं म्हणणं बरोबर आहे. आकाशचं म्हणणं नेमकं काय आहे? तिथंच फिल इन द ब्लँक आहे. आणि तो ब्लँक कशामुळे, आता हॉट कशामुळे होतं हे आपल्याला आपल्या रिअल लाईफ मध्ये माहित असणं गरजेचं आहे. की हॉट कधी होतं तर पाहूया. ऑप्शन्स काय दिलेले आहेत? नो रेन, का नो सन, नो क्लाउड्स अँड नो मून. कशामुळे होतं बरं हॉट? की काय नसल्यामुळे हॉट होतं असं विचारले. नो म्हणजे काय नाहीये, आज पाऊस पडला नाही का, ढग जमा झाले नाहीत का, सूर्य आला नाही म्हणून हॉट होतं का, चंद्र आला नाही म्हणून हॉट होतं. आता चंद्राचा आणि सूर्याचा काही संबंध नाही. आणि क्लाउड्स आले नाही म्हणून हॉट होतं का? नाही. तर रेन पडला नाही म्हणून हॉट होतं, हे आपलं सिंपल आन्सर आहे, म्हणून आन्सर इज रेन. नेक्स्ट डायलॉग पाहूया आपण. इट इज अ शॉर्ट कन्व्हर्सेशन बिटवीन सुनीता अँड संगीता. सुनीता सेड, हाऊ आर यू, हाऊ आर यू माय फ्रेंड. म्हणजे इथं प्रश्न विचारेल बघा, कशी आहे ती. संगीता म्हणते आय एम फाईन. मग सुनीता म्हणते डॅश डॅश आर यू गोइंग नाव. आणि संगीता म्हणते आय एम गोइंग टू द शिवाजी लायब्ररी. मी कुठे जात आहे? शिवाजी लायब्ररी. इथं आपल्याला WH वर्ड शोधायचं की नेमका WH वर्ड कोणता आहे. तर बघूया. आता इथं शिवाजी लायब्ररी म्हणजे एक प्लेस आलेले आणि आपण WH वर्ड पाहत असताना शिकलेले की जर शिवाजी लायब्ररी म्हणजे एखादं प्लेस असेल तर प्लेस दाखवत असताना आपण कोणतं चूज करतो? व्हॉट करतो का? नो. वेन करतो का? नाही. काळ असेल तर आपण वेन करतो. हु म्हणजे एखाद्याचं नाव असेल तर आपण हु वापरतो. म्हणून आन्सर इज काय? वेअर. म्हणून आन्सर काय येणार इथं? वेअर. वेअर आर यू गोइंग नाव म्हणजेच आपलं आन्सर करेक्ट येतं. वेअर आर यू गोइंग नाव? आय एम गोइंग टू द शिवाजी लायब्ररी. दॅट्स वाय आन्सर ऑप्शन नंबर 4 इट्स द करेक्ट आन्सर. नेक्स्ट मध्ये काय दिले पाहूया. रीड द डायलॉग केअरफुली अँड चूज द करेक्ट
टू ऑप्शन्स. बघा पुन्हा एकदा प्रश्न का वाचणं गरजेचं आहे. तर टू ऑप्शन्स, आपल्याला दोन ऑप्शन शोधायचे आहेत हे आपल्याला प्रश्नातून कळतं. नाही तर आपण एकच ऑप्शन शोधतो, टिक मार्क करतो आणि पुढे जातो आणि आपलं उत्तर चुकतं. माहित असताना सुद्धा चुकतंय. कोणाकोणामध्ये आहे? संजय आणि शॉपकीपर मध्ये कन्व्हर्सेशन आहे. संजय काय म्हणतो, व्हॉट इज द प्राइस ऑफ बासमती राईस. इथं बासमती राईसचा प्राइस काय आहे, भाव काय आहे हे शॉपकीपरला विचारलं आणि शॉपकीपर म्हणतो द प्राइस ऑफ बासमती राईस इज ₹110 आणि पुढे केजी. किती केजीचं आहे तेच आपल्याला शोधायचंय की ₹110 आहे, परंतु किती केजीचं आहे ते सांगितलेलं नाहीये. बघा मग आता द केजी कधी असतं का पर केजी म्हणजे प्रत्येक किलो, का 1 केजी एका किलोचा भाव विचारला, का फॉर किलोग्रॅम किलोग्रॅमसाठी, परंतु किती किलोग्रॅमसाठी हे काही सांगण्यात आलेलं नाही. म्हणून काय वाटतं तुम्हाला आता टू ऑप्शन्स, एका किलोचा भाव सांगितला असेल का कदाचित शॉपकीपरने? यस, कदाचित एका किलोचा सांगितलं म्हणून ऑप्शन नंबर 3 करेक्ट. बट वी हॅव वॉन्ट टू चूज टू ऑप्शन अँड सेकंड ऑप्शन इज परचा अर्थ होतो प्रति किलो. बघा कधी पण आपण पाहिलं तर बाजारात गेल्यानंतर प्रति किलो असा शब्द आपण वापरतो, म्हणजे पर किलोग्रॅम. म्हणजेच पर आणि वन हे दोन ऑप्शन्स आपले करेक्ट येतात. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड अँड ऑप्शन नंबर 3 दीज आर द करेक्ट आन्सर्स, पर केजी अँड 1 केजी. नेक्स्ट दिलेले तुम्हाला डायलॉग दिलेले बघा इथं. रीड द डायलॉग बिटवीन मदर अँड डॉटर. मदर अँड डॉटर, आई आणि मुलींमध्ये हे संभाषण आहे. चूज द करेक्ट ऑप्शन टू मेक मिनिंगफुल कन्व्हर्सेशन. डॉटर काय म्हणते? डॉटर म्हणजे कोण? तर मुलगी. मुलगी काय म्हणते? आई, अवर स्कूल हॅज ऑर्गनाइज अ स्पोर्ट्स मीट फ्रॉम टुमॉरो. आई, आमच्या शाळेने काय केलेले, एक क्रीडा स्पर्धा ठेवलेल्या आहेत. कधीपासून सुरू होणार आहे? फ्रॉम टुमॉरो, उद्यापासून सुरुवात होणार आहे. मदर काय म्हणते? आर यू गोइंग टू डॅश डॅश इन इट. मग तू त्याच्यामध्ये काय घेणार आहेस का? आता काय घेतात सांगा बरं. एखादी जर का स्पर्धा असेल तर निश्चितपणे सहभाग हे आपल्याला लक्षात येतं. मग डॉक्टर काय म्हणते? यस, आय एम सो एक्साइटेड फॉर इट. हो, मी अतिशय उत्साहित आहे की मला त्यामध्ये काय घ्यायचंय, भाग घ्यायचाय. मग आता भाग घेणे म्हणजे स्पर्धेमध्ये सहभागी होणे, हे आपल्याला एक अंदाज आलेला आहे की इथं नेमकं उत्तर काय असू शकतं. परंतु आपल्याला ऑप्शन मधून शोधायचं आणि त्याचं आन्सर इंग्लिश मधून शोधायचं. अरेंज, गो, हेल्ड अँड पार्टिसिपेट. विच इज द करेक्ट आन्सर? अरेंज म्हणजे काय करणे? आयोजित करणे. आयोजित करायचं का तिला? नाही. हेल्ड, हेल्ड म्हणजे सुद्धा काय करणे? आयोजित करणे. गो, तिला जायचंय का स्पर्धेला? आर यू गोइंग टू गो? उत्तर येतं का? नाही. आर यू गोइंग टू पार्टिसिपेट? पार्टिसिपेट म्हणजे काय करणे? सहभाग घेणे. करेक्ट आन्सर आहे. म्हणून ऑप्शन नंबर काय असणार आहे? पार्टिसिपेट. इट्स अ करेक्ट आन्सर, ऑप्शन नंबर 4. अशा पद्धतीने आपलं व्होकॅब्युलरी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे की आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ माहित असणं गरजेचं आहे. तरच आपण प्रत्येक शॉर्ट नोट असेल किंवा कोणताही प्रश्न असेल तो आपण सोडू शकतो. इथे पहा, एक फेब 2018 ला हा प्रश्न पडलेला आहे. रीड द फॉलोइंग कन्व्हर्सेशन अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच शोज परमिशन. काय दाखवण्यात विचारलेले तुम्हाला? परमिशन विचारलेली आहे की नेमका परमिशन वर्ड कोणता आहे. आता इथे दिलेले स्टुडंट आणि टीचर मध्ये दिलेले. आता स्टुडंट काय म्हणतो? डॅश डॅश आय कम इन. यस, कम इन. हा तर मला वाटतं सगळ्यांना पाठ असेल, कारण आपण वर्गात जाण्यापूर्वी जर का शिक्षक वर्गात असतील तर आपण हा प्रश्न साहजिकच विचारतो. मे आय कम इन सर? दॅट्स वाय आन्सर ऑप्शन नंबर इज 4. नेक्स्ट, त्याच वर्षी पुन्हा एकदा डायलॉग वरच आधारित विचारेल. बघा, दोन दोन प्रश्न एकाच वेळेला परीक्षेत विचारण्यात आलेले. कोणता प्रश्न आहे पाहूया. रीड द डायलॉग, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मीनाक्षी आणि मधु काका या दोघांमध्ये हे कन्व्हर्सेशन आहे. मीनाक्षी म्हणते व्हेर इज द बर्ड? पक्षी कुठे? मधु काका म्हणतात देअर इट इज. इट इज डॅश डॅश दॅट बुश. बुश म्हणजे काय? झुडूप. त्या झुडपामध्ये. आता कुठे आहे? आपण झुडपाच्या आत असतात बर्ड, का वर असतात, का पाठीमागे असतात? बिहाइंड म्हणजे मागे, इनटू म्हणजे आत, इन म्हणजे त्याच्या आत आणि अबाव म्हणजे वर. कुठे असतील? यस, करेक्ट.
इंटू. इन आणि इंटू मध्ये फरक आहे, सर्वांना माहिती आहे. आपण प्रिपोजिशन शिकत असताना पाहिलेले आहे. त्याच्याबद्दल आपण प्रिपोजिशन्सच्या घटकामध्ये जास्त डिटेल्स घेतलेले, इन आणि इंटू. दॅट्स वाय आन्सर इज इंटू. नेक्स्ट, फेब 2019 ला आपण प्रश्न विचारलेला आहे, तो कोणता पाहिलेला कोणता आहे ते पाहूया. रीड कन्व्हर्सेशन बिटवीन द लायब्रेरियन अँड स्टुडंट. लायब्रेरियन म्हणजे कोण? ग्रंथपाल. अँड स्टुडंट यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन दिलेले. स्टुडंट काय म्हणतात? कॅन यू डायजेस्ट मी द ऑक्सफर्ड डिक्शनरी. लायब्रेरियन म्हणतात सॉरी, इट्स डायजेस्ट टू समवन. स्टुडंट म्हणतात नो प्रॉब्लेम, आय टेक इट सम अदर टाइम. म्हणजे स्टुडंटला काय पाहिजे? ऑक्सफर्ड डिक्शनरी पाहिजे. आता ऑक्सफर्ड डिक्शनरीसाठी प्रश्न कोणता आहे, तिथं ब्लँक कोणता आहे ते आपण पाहूया. इथे पहिला शब्द दिलेला आहे सी, लेंड, सेल आणि लेंड. आता इथं सी म्हणजे पाहायला. स्टुडंट म्हणणार आहे का मला ऑक्सफर्ड डिक्शनरी पाहायला द्या? नो. लेंड म्हणजे काय करणे? माझ्या नावावर देणे, उधार घेणे. तो उधार देणे म्हणजे तिथं आपण काय करतो? माझ्या नावावर घेतो. आपल्या लायब्ररीकडून काय करतो? काही दिवस उसने घेतो, म्हणून लेंड असू शकतं. पण लेंड किती दिलेले तुम्हाला? 2 ठिकाणी दिलेले. सेकंड मध्ये पण दिलाय आणि फोर्थ मध्ये दिलेले आहे. म्हणून आपल्याला यासाठी सेकंड ब्लँक पाहावं लागणार आहे. सेकंड ब्लँक मध्ये काय दिलेले? लायब्रेरियन म्हणतो सॉरी. का सॉरी म्हणतो? इट्स डायजेस्ट टू समवन. इट्स ब्रॉट टू समवन. ब्रॉट म्हणजे काय करणे? खरेदी करणे. आपण कधी लायब्ररी वाल्याकडून खरेदी करतो का कोणतं पुस्तक? नो. म्हणून हे आन्सर असू शकणार नाही. इथं काय दिलेलं आहे? इश्यूड, दुसऱ्याने घेऊन गेलेलं आहे. इश्यूड म्हणजे नावावर टाकणे. करेक्ट आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. आपण एका ऑप्शनवर जर का उत्तर फायनल केलं तर आपलं उत्तर कशा पद्धतीने चुकू शकतं याचं एक छानसं उदाहरण म्हणजेच हे दिलेले ऑप्शन्स आहेत. पहिलं ऑप्शन, सेकंड ऑप्शनला जर आपण फक्त एकच ब्लँक पाहून उत्तर फायनल केलं तर आपलं निश्चितपणे चुकणार आहे. शेवटच्या ऑप्शन पर्यंत वाचायचे आणि नंतरच आपलं उत्तर फायनल करायचे. मे 2020 ला प्रश्न पडलेला आहे, कम्प्लीट द डायलॉग विथ करेक्ट ऑप्शन. मीना अँड मदर. आय एम गेटिंग डॅश, इट्स टू कोल्ड हिअर. मदर म्हणते डोंट वरी डिअर, आय ब्रिंग स्वेटर फॉर यू. मी तुझ्यासाठी काय आणणार आहे? स्वेटर आणणार आहे. आणि मीना म्हणते आईला की आज कसं वातावरण आहे? खूपच थंड आहे. मग आता आय एम गेटिंग बोर्ड म्हणजे मला खूप कंटाळवाणं वाटतं. आय एम गेटिंग कन्फ्युज्ड, मी खूप कन्फ्युज झालेली आहे. आय एम गेटिंग टायर्ड म्हणजे थकलेली आहे. आणि आय एम गेटिंग चिल्ड टू बोन, मला खूपच कडाक्याची थंडी. चिल्ड टू बोन म्हणजे काय अर्थ होतो? कडाक्याची थंडी वाजत आहे. मग कोणतं उत्तर असणार आहे? कोल्ड आहे, स्वेटर आहे म्हणल्यावर यापैकी कोणतं उत्तर असणार आहे? साहजिकच थंडी संदर्भात असणार आहे, म्हणून चिल्ड टू बोन. ऑप्शन नंबर 4 इट्स करेक्ट आन्सर. आतापर्यंत आपण 2 घटक पाहिलेत. रिव्हिजन आहे म्हणून आपण फास्ट जातोय. स्लोगन. स्लोगन म्हणजे काय? घोषवाक्य. हे आपला थर्ड पॉइंट आहे. तर या थर्ड पॉइंट बद्दल आपण माहिती घेतोय. स्लोगन बघा, आता स्लोगन घोषवाक्य नेमके कशाबद्दल असू शकतात त्याचे आपण टॉपिक्स पाहतोय. कशाबद्दल आधारित आपल्याला स्लोगन्स दिलेले असू शकतात. वन महोत्सव, सडक सुरक्षा. प्रॉपर वर्ड्स आहेत, प्रॉपर नाउन आहेत, म्हणून तुम्हाला मराठीचा अर्थ काही सांगायची गरज नाही. सायन्स स्लोगन, विज्ञानावर आधारित. जेंडर इक्वॅलिटी, लिंग समानतेवर आधारित काही स्लोगन्स असू शकतात. गर्ल्स एज्युकेशन, मुलींच्या शिक्षणाबद्दल. नेचर, निसर्गावर आधारित. हेल्थ, आरोग्यावर आधारित. स्वच्छ भारत अभियान, की जो सध्या सर्व महाराष्ट्र संपूर्ण भारतामध्ये चालू आहे, ते अभियान म्हणजे स्वच्छ भारत अभियान. यावर सुद्धा काही स्लोगन्स असू शकतात. वोट्स, जे आताच लोकसभा विधानसभा झालेली आहे त्यावर आधारित सुद्धा प्रश्न पडू शकतात. वोटिंग अवेअरनेस म्हणजे मतदानाच्या बद्दल आपण अवेअरनेस, जनजागृती संदर्भात मेसेजेस पडू शकतात. आणि टोबॅको डे, तंबाखू दिवस, तंबाखू मुक्त दिवस साजरा करण्यासाठी आपण तंबाखूचे दुष्परिणाम सांगण्यासाठी आपण स्लोगन सुद्धा तयार करू शकतो. बघा, असं एखादा स्लोगन परीक्षेत पडू शकतो. इथं तुम्हाला स्लोगन दिसते, कोणता दिसतंय? स्वच्छ भारत अभियान. यामध्ये पहा स्लोगन कोणतं आहे तर स्वच्छ भारत अभियानचं काय दिलेले? क्लीन इंडिया, ग्रीन इंडिया. स्वच्छ भारत, समृद्ध भारत म्हणजेच हिरवा भारत.
असं एक स्लोगन दिलेले आणि त्या स्लोगनचं एक चित्र पण दिलेले की त्यामध्ये पृथ्वीचं दिलेले, पृथ्वी काय करते, एक हाताने स्वच्छता करते आणि ग्रीन इंडियासाठी झाडं सुद्धा लावते. म्हणजे पृथ्वी हे काम करते, म्हणजे पृथ्वीच्या ऐवजी आपल्याला ते काम करायचं आहे. असं एक आपल्याला काय दिलेले पिक्चर दिलेलं आहे. आता ऍक्च्युअल स्लोगन कसे कसे असतात, काही पॉइंट्स आहेत आपण पाहूया. काही स्लोगन्स पाहूया की नेमके स्लोगन्स कसे असतात घोषवाक्य इंग्लिशमध्ये. आज जसं आपण पाहिलं क्लीन इंडिया, ग्रीन इंडिया, तसंच सेव्ह अर्थ, सेव्ह लाईफ, टर्न चॅलेंजेस इंटू ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे ज्या संधी मिळतात त्या आव्हानं मिळतात त्याच्या संधीमध्ये आपण काय करणं गरजेचं असतं, टर्न म्हणजेच रूपांतर करणं गरजेचं असतं. प्लांट ट्रीज, सेव्ह द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, पर्यावरण. से नो टू प्लास्टिक अँड सेव्ह द अर्थ. अँड ऍपल अ डे कीप्स द डॉक्टर्स अवे. ही सर्वांना पाठ आहेत, सोपे सोपे दिलेले आहेत इथे. त्या इम्पॉर्टंट स्लोगन्स आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट पाहूया. नो वॉटर, नो लाईफ. मोर ट्रीज, लेस पोल्युशन. एन्व्हायरमेंट इज लाईफ, पोल्युशन इज डेथ. एन्व्हायरमेंट जर का लाईफ असेल तर पोल्युशन काय सांगितलेलं त्यांनी, डेथ सांगितले. लिव्ह अँड लेट लाईफ. आता याचा अर्थ कदाचित तुम्हाला माहित नसेल, हे अवघड वाटतं तुम्हाला, तर याचा अर्थ सांगतो तुम्हाला. लिव्ह अँड लेट लाईफ म्हणजे जगाने जगू द्या. जगाने जगू द्या कोणाला साठी आहे, प्राण्यांसाठी आहे. की प्राण्यांना सुद्धा जगण्यासाठी आता पण पाहिलेले जंगल नष्ट होत चालले तर प्राणी काय होत चाललेत, आपल्या मानवी वस्तीकडे आलेले आहेत. म्हणून लिव्ह अँड लेट लाईफ हा स्लोगन आता सध्याने नव्याने प्रचलित झालेला आहे. स्टॉप पोल्युशन इज द बेस्ट सोल्युशन. की पोल्युशन थांबवणे हेच काय आहे, बेस्ट सोल्युशन आहे. आता या स्लोगनवर आधारित प्रश्न कसे पडतात ते आपण पाहणार आहोत. एकूण काही काही प्रश्न पडलेले आहेत ते आपण पाहतोय. बघा, गुड फूड, डायजेस्ट फूड. गुड फूड म्हणजे चांगलं अन्न काय असतं, बॅड स्मेल देतं का, डायजेस्ट पचन करतं का, टेस्टी असतं का, गुड हेल्थ असतं. आता तुम्हाला वाटत असेल की सर डायजेस्ट पण असतं, टेस्टी पण राहतं, गुड फूड असेल तर ते टेस्टी राहतं आणि गुड हेल्थ. परंतु आपल्याला स्लोगन पाहिजे, लक्षात ठेवा मित्रांनो. गुड आणि हा सुद्धा काय आहे, गुड. आणि डायजेस्ट करण्यापेक्षा ते गुड फूड हे कशासाठी महत्वाचं आहे, हेल्थसाठी. म्हणून ऑप्शन नंबर 4 इट्स अ करेक्ट ऑप्शन, गुड हेल्थ. आणि इथं आपण लिहिणार आहोत त्यामुळेच गुड फूड अँड गुड हेल्थ. जर तुम्ही चांगलं जेवण केलं म्हणजे सकस जेवण केलं तर तुमचं आरोग्य सुद्धा कसं राहतं, निरोगी राहतं. बुक्स आर अवर डायजेस्ट अँड चूज 2 ऑप्शन्स. प्रश्न नीट वाचला की लगेच चूज 2 ऑप्शन्सचा आपल्याला प्रश्न कळतो. बुक्स आहेत आपले कसे आहेत, गुरुज, टीचर्स, पॅरेंट्स अँड रिलेटिव्ह. याच्यापैकी आपले काय आन्सर असणार आहे, करेक्ट. टीचर माहिती आहे आणि गुरु सुद्धा माहित आहे. म्हणजे पुस्तके आपले कसे असतात, शिक्षक असतात आणि त्याचबरोबर गुरु असतात. म्हणून 2 ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला, गुरुज अँड टीचर्स. क्वेश्चन नंबर 3, स्पीक सॉफ्टली. सॉफ्टली म्हणजे काय करणे, हळूवार बोलणे किंवा नम्रपणे बोलणे. स्पीक सॉफ्टली. आता आपण जर का हळूवारपणे बोललो तर आपण काय म्हणतो, बी रूड. रूड म्हणजे काय, उद्धट. उद्धट म्हणतो का आपण हळूवारपणे बोलल्यावर किंवा नम्रपणे बोलल्यावर, नो. बी पोलाइट म्हणजे नम्रपणा. बी काम शांत राहा, शांत बना. आणि हार्डली म्हणजे कठोरपणा. तर काय आन्सर असणार आहे, आपण जर का हळूवारपणे बोललो, कोणत्याही व्यक्तीला जर का व्यवस्थित बोललो तर आपल्याला लोक काय म्हणतात, नम्र म्हणतात. जर आपण एखाद्यावर मोठ्या आवाजात बोललो तर त्यावेळेला आपण काय म्हणतात, काय रूड आहे म्हणून हा. म्हणून नेहमी कसं बोलायचं, सॉफ्टली बोलायचं. सॉफ्टली बोललो तर आपल्याला लोक काय म्हणतील, बी पोलाइट म्हणजे आपण काय म्हणतो, नम्र म्हणतो. दॅट्स वाय आन्सर इज स्पीक सॉफ्टली अँड बी पोलाइट. इट्स अ करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीने स्लोगनवर आधारित प्रश्न पडलेले असतात. कधी कधी एखादी इडियम्स असेल ती सुद्धा स्लोगन म्हणून विचारली जाऊ शकते. त्याचं इथं परफेक्ट उदाहरण तुम्हाला दिसतं बघा. बेटर लेट आणि ऑप्शन दिलेले आहेत, दॅन नेवर, दॅन स्लो, दॅन समटाइम्स आणि दॅन फास्ट. बेटर लेट म्हणजे उशिरा का होईना चांगलं आहे, परंतु कधी का उशिरा होईना चांगलं आहे. फास्ट करण्यापेक्षा उशिरा करणं चांगलं आहे का, स्लो करण्यापेक्षा उशिरा करणं चांगलं आहे का,
का समटाइम्स कधीतरी करण्यापेक्षा उशिरा करणं चांगलं आहे का कधीच न करण्यापेक्षा उशिरा करणं चांगलं आहे? बरोबर आहे. आपण ही म्हण कोणासाठी लागू पडते की जो कधीच अभ्यास करत त्यांच्यासाठी ही म्हण लागू पडते की जो कधीच काम करत नाही त्यांच्यासाठी म्हण लागू पडते. बेटर लेट दॅन नेव्हर. तुम्ही काहीच न करण्यापेक्षा हळुवारपणे करा, सावकाशतेने करा, लेट का होईना, उशिरा का होईना, परंतु ते काम तुम्ही पूर्ण करा. म्हणून आन्सर इज बेटर लेट दॅन नेव्हर. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5 आहे पोल्युशन इज अन एनिमी. एनिमीचा अर्थ काय होतो बघा? शत्रू. फ्रेंडचा ऑपोजिट वर्ड आहे एनिमी मीन्स शत्रू. पोल्युशन हा कोणाचा शत्रू आहे? चूज टू ऑप्शन. आपल्याला दोन ऑप्शन शोधायचे. नंबर 1 फूड. पोल्युशन हा अन्नाचा शत्रू आहे का? का हेल्दी एन्व्हायरमेंट निरोगी पर्यावरणाचा शत्रू आहे का? कल्चर. कल्चर म्हणजे काय? संस्कृती. आपल्या संस्कृतीचा शत्रू आहे का? का ऑल ह्युमन बिंग्स अँड नेचर. सर्व मानवतेचा आणि नेचर म्हणजे निसर्गाचा. यावरून तुम्हाला काय वाटतं? फूड अन्नाचा असू शकतो का? नाही. संस्कृतीचा असू शकतो का? संस्कृतीचा आणि कल्चरचा काही संबंध येत नाही. पोल्युशनचा आणि कल्चरचा. म्हणून काय येणार आहे? पोल्युशन कशाला हानिकारक असतं? एन्व्हायरमेंटला, नेचरला आणि ऑल ह्युमन बिंग्सला, सर्व मानवतेला पोल्युशन हानिकारक असतं. कारण पोल्युशन जर झालं तर आपलं आरोग्य बिघडतं. म्हणून आन्सर आहे हेल्दी एन्व्हायरमेंट अँड ऑल ह्युमन बिंग्स अँड नेचर. नेक्स्ट दिलेले बघा इथे एक ट्री म्हणजे तुम्हाला एक वेब डायग्राम दिलेले आहे आणि ही वेब डायग्राम मध्ये तुम्हाला विचारलेले आहे द फॉलोइंग स्लोगन्स आर अबाउट. कारण हे स्लोगन कशावर आहेत तेच माहित नाही आपल्याला म्हणून इथं क्वेश्चन मार्क दिलेले आहे. त्यासाठी आपल्याला सर्व ऑप्शन्स वाचणं गरजेचे आहे. इथं बघा जर आपण एखाद दोनच ऑप्शन वाचले तर आपलं उत्तर कसं चुकू शकतं. हु विल कीप इट क्लीन इफ यू डोंट. हे स्वच्छ कोण करणार जर तुम्ही नाही केलं तर. कीप युअर एरिया क्लीन अँड ब्युटिफुल. आणि हे दोन वाचून जर का आपण उत्तर फायनल केलं क्लीनलीनेस तर उत्तर चुकू शकतं. कारण बघा इथे काय दिलेले आहे डोंट स्पॉइल डोंट डिफाईल. नष्टही करू नका आणि खराब पण करू नका. म्हणजे नष्ट करू नका आणि खराब करू नका. क्लीनलीनेसशी संबंधित आहे का? ग्रो प्लांट्स. ग्रो प्लांट्स म्हणजेच झाडे वाढवा. क्लीनलीनेसशी संबंधित आहे का? नॉट गार्बेज. गार्बेज असू शकतं परंतु ग्रो प्लांट्स म्हणजेच इथं बघा क्लीनलीनेस पेक्षाही एक मोठा शब्द दिलेला आहे. कोणता आहे? एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट मध्ये ही एक व्यापक संकल्पना आहे. ब्रॉड कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये क्लीनलीनेस येतं, नेचर येतं, सर्व काही येतं. म्हणून क्लीनलीनेस पेक्षाही आपल्याला मोर इम्पॉर्टंट वर्ड कोणता वाटतो? एन्व्हायरमेंट. म्हणून ऑप्शन नंबर 3 आहे एन्व्हायरमेंट. बऱ्याच जणांनी कदाचित इथं चुकू शकतं की सर इथं पण क्लीन आलं, इथं पण क्लीन आलं आणि इथं सुद्धा गार्बेज आलं म्हणून क्लीनलीनेस असू शकतो. जर चूज एनी टू ऑप्शन्स असले असतं तर 100% आपण एन्व्हायरमेंटला आणि क्लीनलीनेसला आपण टिक मार्क केली असती. परंतु इथं आपल्याला चूज एनी टू ऑप्शन्स नाही दिलेत. म्हणून ब्रॉड कोणता आहे? क्लीनलीनेस ब्रॉड आहे का एन्व्हायरमेंट ब्रॉड आहे? तर एन्व्हायरमेंट ही ब्रॉड कॉन्सेप्ट आहे म्हणून आपण एन्व्हायरमेंटला टिक मार्क करणार आहोत अँड दॅट्स वाय आन्सर ऑप्शन नंबर इज 3. फेब 2019 ला एक प्रश्न पडलेला आहे. यामध्ये सुद्धा खूप सारे स्लोगन्स दिलेले आहेत आणि त्या स्लोगन्स वर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. बघा बुक्स आर आवर बेस्ट फ्रेंड्स. रीड, लीड अँड सक्सीड. टुडे अ रीडर, टुमॉरो अ लीडर. जो आज वाचणार आहे तोच पुढे नेता बनणार आहे. इथं सुद्धा रीड, लीड अँड सक्सीड. वाचा, नेतृत्व करा आणि यशस्वी व्हा. बुक्स ट्रेन युअर माइंड अँड हेल्प यू टू बी काइंड. बुक्स काय करतो? आपलं मनाला प्रशिक्षण देतो आणि आपल्याला काय बनवतो? काइंड, दयाळू बनवतो. आणि हे सर्व कशाशी संबंधित आहे? बुकशी संबंधित आहे. हे आपल्याला वाचण्यानंतर लक्षात येतं. म्हणून आन्सर काय बघा इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग बुक्स, वे ऑफ काइंडनेस, कीज टू सक्सेस अँड बेनिफिट्स ऑफ रिडिंग बुक्स. आता बेनिफिट्स आहेत का हे? नाही. तर इथं काय सांगितलेले रीडिंग बुक्स तर इम्पॉर्टन्स आणि बेनिफिट्स हे आपल्याला दोन ऑप्शन्स करेक्ट वाटतात.
बघा इथं मी चूक काय केली होती, तर मी काय केलं होतं, डायरेक्ट ऑप्शन म्हणजे डायरेक्ट वाचायला सुरुवात केली. मी ऑप्शनच नाही वाचलं, प्रश्नच नाही पाहिला. इथं पहा, प्रश्नामध्येच दिलेले आपल्या अशा पद्धतीने चुका होऊ शकतात. म्हणून लक्षात ठेवा, प्रश्न वाचल्याशिवाय पुढं सरकायचं नाही, कारण इथं तुमचा घोळ होणार आहे पुन्हा. सर बेनिफिट्स ऑफ रीडिंग बुक्स पण करेक्ट वाटतं आणि इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग बुक्स पण काय करेक्ट वाटतं. काही जण काय करतात, डिरेक्टली ऑप्शन नंबर फर्स्टला लगेच गोल करतात आणि पुढे जातात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, प्रश्न वाचल्याशिवाय पुढे जायचं नाही. चूज टू ऑप्शन्स, दॅट्स वाय आन्सर इज आन्सर्स आर ऑप्शन नंबर 1 अँड ऑप्शन नंबर 4. फेब 19 ला हा प्रश्न पडलेला होता. नेक्स्ट मे 21 ला पडलेला प्रश्न आहे, तो आपण पाहतोय. चूज द करेक्ट ऑप्शन. ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड. ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड ही एक ऍक्टिव्हिटी आहे बघ. या ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगितलेलं आहे, सर्व काही सोडा. ड्रॉप म्हणजे सोडा, सर्व काही सोडा आणि वाचायला लागा. आपले सगळे कामं सोडायचे आणि वाचायचं. आणि इट इज अन ऍक्सेस टुवर्ड सक्सेस. हे काय आहे, आपल्याला सक्सेस कडे जाण्याचा मार्ग आहे. तर आपल्याला हे ऍक्सेस करता येतं सक्सेस कडे जाण्यासाठीचा. म्हणून वाचल्याने प्रगती होते, याच्यातून आपल्याला सांगितलेले ह्या स्लोगन मधून. अँड दिस स्लोगन इज रिलेटेड टू, मग कशा संबंधित आहे, प्लांट्स. बघा काही जणांना वाटतं की सर ड्रॉप म्हणजे थेंब, आणि थेंब म्हणजे आपण झाडाला देतो म्हणजे पाणी देतो, म्हणून आपल्याला वाटतं प्लांट्स बरोबर आहे. ऑप्शन जर का पूर्ण नाही वाचले तर आपलं उत्तर चुकू शकतं. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट इट्स रॉंग आन्सर. ओनली लायब्ररी, नो. रीडिंग करेक्ट. साठी आपण करतो का हे, नाही. तर हे कशाशी संबंधित आहे, रिलेटेड टू रीडिंग. वाचल्याने सर्व काही मिळतं असं त्याचं सांगण्याचा उद्देश आहे, म्हणून रीडिंग इज अ करेक्ट ऑप्शन. फेब 23 ला हा प्रश्न पडलेला आहे. लुक ॲट द फॉलोइंग स्लोगन अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन. इच वन टीच वन. प्रत्येकाला साक्षर करा. दिस स्लोगन इज यूज फॉर. इथं बघा तुमची व्होकॅब्युलरी पुन्हा एकदा महत्वाची ठरते. जर तुमची व्होकॅब्युलरी अपूर्ण असेल तर तुम्हाला यातलं काहीच कळणार नाही. लिटरसी अवेअरनेस प्रोग्राम, ग्रीन रिव्होल्यूशन प्रोग्राम, हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम अँड ॲडिक्शन अवेअरनेस प्रोग्राम. सर्व काही शब्द नवीन वाटतात आपल्याला, परंतु यामध्ये सुद्धा एक मार्ग आहे, कीवर्ड आहे. अशा पद्धतीने जर का नवीन प्रश्न, नवीन शब्द जर का आपल्याला येत पडलेले असतील किंवा दिलेले असतील आणि त्याच्याबद्दल माहिती नाहीये आपल्याला, तर आपण कोणती मेथड वापरायची, क्रॉस मेथड. बघा कोणती, ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे हिरवं, हिरव्याशी संबंधित येते काय का, टीच वन. टीच वन म्हणजे काय करणे, शिकवणे. मग शिकवण्याशी हिरव्याचा काही संबंध आहे का, नाही. हेल्थ, आरोग्याचा काही संबंध आहे का, नाही. आता दोन राहिलेत बघा, लिटरसी आणि ऍडिक्शन. आता लिटरसी अवेअरनेस का ऍडिक्शन अवेअरनेस. ऍडिक्शन हा शब्द कधीतरी तुम्ही पाहिलेला असेल बघा, पिक्चर्स मूवी मध्ये पाहिलेला असेल की एखादा व्यक्ती एखाद्या व्यसनाने ऍडिक्ट झालेला आहे, असा शब्द तरी तुम्ही कुठेतरी ऐकलेला असेल. आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ऍडिक्शन कशाशी संबंधित आहे, व्यसनाधीनतेशी. म्हणून ऍडिक्शन सुद्धा नसणारे तर कोणता असणारे, लिटरसी. लिटरसी म्हणजे साक्षरता. म्हणून टीच आणि साक्षरता याचा संबंध आहे, म्हणून आन्सर इज लिटरसी. इट्स अ फायनल आन्सर. अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा नवीन शब्द असतो तेव्हा नवीन शब्दाला आपल्याला माहित नसेल तर नेमके आपल्याला कोणते चुकीचे वाटतात, त्याला आपण काय करायचं, क्रॉस करायचं आणि पुढे जायचं. लास्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग कोटेशन. कोटेशन दिलेले आहे ते आपल्याला पूर्ण करायचंय. डायजेस्ट डोंट टू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली. असं कोण आहे की ते प्रत्येक गोष्ट वेगळी करत नाही, तर ते करणारी प्रत्येक गोष्ट ही वेगळ्या पद्धतीने करतात. असं काय आहे, सक्सेसर्स करतात का लीडर्स करतात का फॉलोअर्स करतात का विनर्स करतात. तर याच्यातलं आपल्याला लीडर्स करतात नाही, फॉलोअर्स अनुयायी करतात का नाही, दोन बरोबर उत्तर वाटू शकतात. परंतु या दोन पैकी आपल्याला चूज टू ऑप्शन दिलेले आहे का, नाही. तर चूज द करेक्ट ऑप्शन म्हणलेले फक्त. मग या दोन पैकी कोणतं आपल्याला करेक्ट वाटू शकतं, सक्सेसर्स मोठे आहेत का विनर्स मोठे आहेत. येस, विनर्स हे मोठे असतात. म्हणून
विनर्स जर आपण इथे टाकलं तर काय आन्सर निघतं बघा. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स. विनर्स ही वेगळी कोणती गोष्ट वेगळी करत नाहीत. ते करलेली प्रत्येक गोष्ट ही वेगळ्या पद्धतीने असतात. पण विनर्स इट्स अ करेक्ट आन्सर अँड दॅट्स वाय ऑप्शन नंबर 4 इट्स अ करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 4. आता शेवटचा आपला टॉपिक आहे क्रिएटिव्ह रायटिंग मधला ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय? जाहिरात. जाहिरात काय सांगते? एखादा छोटासा शॉर्ट मेसेज असतो, पण तो शॉर्ट मेसेज खूप काही सांगतो आणि तो काय करत असतो? अवेअरनेस करत असतो आपलं प्रोडक्ट विकण्यासाठी. प्रोडक्ट विकण्यासाठी त्याचबरोबर जनजागृतीसाठी जाहिरात ही केली जाते. ती जाहिरात कशी असते त्याचं आपण पाहूया. थिंग्स टू रिमेंबर पुन्हा एकदा पहा की नेमकी जाहिरात वाचताना कशावर फोकस करायचा. तर लोगोवर फोकस करायचा आहे. मोठो त्याचा म्हणजे ध्येयवाक्य काय आहे? रिलेटेड इन्फॉर्मेशन त्यात दिलेले पिक्चर्स, डायग्राम, लोगोज, मोटो आणि त्यातले कीवर्ड्स किंवा त्याची टॅगलाईन कोणती आहे यावर आपल्याला फोकस करायचा आहे आणि जाहिरात वाचायची आहे. आता इथं दिलेली जाहिरात ओम क्लासेस, एका क्लासेसची जाहिरात आहे. वाचून घेतले. ऍडमिशन स्टार्ट फ्रॉम 10th मार्च, 9th अँड 10th, स्टेट सीबीएसई, सायन्स, मॅथ्स. इथे ऍड्रेस दिलेला आहे आणि इथे कॉन्टॅक्ट दिलेले आहेत. वेबसाईटचा कॉन्टॅक्ट दिला आहे आणि फोन नंबर दिलेला आहे. आणि प्रश्न काय विचारले बघा. होम क्लासेस कंडक्ट क्लासेस फॉर, म्हणजे होम क्लासेस कोणासाठी क्लासेस घेतं? तर स्टेट बोर्ड, सीबीएसई बोर्ड, सायन्स पोल्युशन, सायन्स कलेक्शन अँड मॅथ्स बोर्ड. आणि इथं ऑप्शन दिलेले तुम्हाला चूज 2 ऑप्शन्स आहेत. इथे लिहायचं राहिलेलं आहे चूज 2 ऑप्शन्स. 2 ऑप्शन्स निवडायचे इथे आपल्याला बघा. इथे याचं उत्तर इथे मिळणार आहे आपल्याला. स्टेट बोर्ड, सीबीएसई बोर्ड. सायन्स सुद्धा शब्द आहे पण तिथं काय दिलेलं आहे? सायन्स कलेक्शन. सायन्स विषयासाठी आहे. सायन्स कलेक्शन साठी आहे का? मॅथ्स बोर्ड. गणित मंडळासाठी विचारलेले का? गणित मंडळ आहे का? नाही, गणित विषय आहे. गणित मंडळ वेगळं, गणित विषय वेगळा. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट अँड सेकंड इट्स अ करेक्ट आन्सर. स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्डला होम क्लासेस कंडक्ट करतं. यू विल कॉन्टॅक्ट ऑन दिस वेबसाईट. इथं वेबसाईट दिलेली आहे www.om.com. इथे बघा सिमिलर दिलेले आहेत. यासाठी नीट काळजीपूर्वक पहा तेव्हा आपल्याला लक्षात येतं की सेकंड नंबर हा करेक्ट आन्सर आहे. ओमची स्पेलिंग इथं करेक्ट आहे. इथं सुद्धा www.oaem दिलेले आहे. घाईमध्ये आपण चुकून करू शकतो म्हणून स्पेलिंग कडे फोकस करा. ऑप्शन नंबर 2 इट्स अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, अनिकेत इंटरनॅशनल कुरिअर्स. कुरिअरची सेवा आहे. कुरिअर्स काय करतं? आपलं कोणती वस्तू असेल ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याचं काम करतं. कुठे पाठवतं हे? USA, UK, नेदरलँड आणि UAE म्हणजे सर्व अब्रॉडला पाठवलं जातं. काय काय पाठवतात? ग्रोसरी, धान्य, स्वीट्स, मशिनरी पार्ट्स अँड डॉक्युमेंट्स. टेलिफोन नंबर दिलेला आहे आणि ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे. आणि काय सांगितलेलं आहे की कुरिअर्सने नेमकं काय पाठवायचं तुम्हाला. मग इथे दिलेलं आहे स्टेशनरी, ऑर्नामेंट्स, क्लोथ्स आणि स्वीट्स. तर तुम्हाला काय पाठवायला सांगितलेले? इथे बघा स्वीट्स दिलेले. म्हणून ऑप्शन नंबर 3 इट्स अ करेक्ट आन्सर, स्वीट्स. नेक्स्ट, जाहिरात मध्येच दिलेले प्रत्येक प्रश्न पण जाहिरात नीट वाचा. जाहिरात मध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते पाहूया आपण. इथं पहा काय दिलेलं आहे. तर रीड द गिवन ऍडव्हर्टाइजमेंट अँड चूज करेक्ट ऑप्शन. ऑप्शन्स आपल्याला करेक्ट करायचं. यासाठी जाहिरात मध्ये इथं बेस्ट ऑफ 3 ऑफर्स दिलेले आहेत. इथे तुम्हाला स्वेटर किंवा पॅन्ट, शर्ट, टी शर्ट असे चित्र दिसत आहेत. इथं सिन्स म्हणजे त्याची स्थापना दिलेली आहे. गॅलेक्सी पॉइंट नावाचं दुकानाचं नाव आहे. त्या गॅलेक्सी पॉइंट मध्ये मेन्स वेअर आणि कलेक्शन म्हणजे फक्त पुरुषांचे कपडे मिळतात. आणि इथं त्याचा ऍड्रेस आणि हा टेलिफोन नंबर दिलेला आहे. पॉइंट आउट केलं. व्हिजिट डॅश डॅश इफ यू वॉन्ट टू बाय अफोर्डेबल क्लोथ्स. मग इथे तुम्हाला व्हिजिट कोणतं करायचंय? व्हिजिट गॅलेक्सी मेन्सवेअर, गॅलेक्सी पॉइंट, गॅलेक्सी कलेक्शन आणि गॅलेक्सी क्लोथ सेंटर. तर आपण इथं पाहिलं गॅलेक्सी पॉइंट. सो दॅट्स वाय ऑप्शन नंबर 2 इट्स द करेक्ट आन्सर, गॅलेक्सी पॉइंट. इथे एक तुम्हाला अजून एक जाहिरात दिसते. MSCIT ची आहे. इंटरनॅशनल लेवल कम्प्युटर कोर्स आहे. त्या कोर्समध्ये नेमकं काय काय देण्यात आलेलं आहे बघा. एवढं काही सर्व शिकवलं जाणार आहे हे आपण याच्यामध्ये रीडिंग केलं तर आपल्याला कळणार आहे. परंतु हे रीड कधी करायचं? प्रश्न वाचल्यानंतर. हरी 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 म्हणजेच काय? त्वरा करा त्वरा करा. अमित एंटरप्राइजेस हे त्या शॉपचं नाव आहे आणि त्याचा ऍड्रेस दिलेला आहे, त्याचा फोन नंबर दिलेला आहे. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की इथं
नेमका कोणता कोर्स आहे? तर नॅशनल लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, इंटरनॅशनल लेवल अँड लोकल लेवल. यासाठी पुन्हा एकदा आपण पाहूया की जाहिरातीमध्ये कोणते लेवल आहे. इथं आपल्याला दिसतं इंटरनॅशनल लेवल. दॅट्स वाय ऑप्शन नंबर थर्ड इट्स अ करेक्ट आन्सर, इंटरनॅशनल लेवल. म्हणजेच ऍडव्हर्टाइजमेंट, एकदा ऍडव्हर्टाइजमेंट वाचायची, प्रश्न वाचायचा आणि पुन्हा ऍडव्हर्टाइजमेंट कडे जायचं, आपल्याला फायनल आन्सर लगेचच मिळतं. इथे एक अनिकेत टूर्स अँड ट्रॅव्हल्स दिलेली आहे. त्या अनिकेत टूर्स अँड ट्रॅव्हल्सची ही जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेलं बघा, फेब 2017 हा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे एकदम सुरुवातीला जेव्हा परीक्षेचा पॅटर्न बदलला, 8वीला परीक्षा सुरू झाली तेव्हाच हा पडलेला आहे. अनिकेत टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे. स्पेंड युअर समर व्हॅकेशन, म्हणजे तुमच्या उन्हाळी सुट्ट्या घालवा. कशासाठी? विथ फन अँड साईट सीइंग, बुक फॉर 2 अडल्ट्स अँड गेट बुकिंग फॉर 2 किड्स फ्री. ही ऑफर आहे. 2 अडल्ट सोबत 2 मुलं फ्री. ऑफर क्लोजेस ऑन 10th मे. मोड ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ युअर चॉईस. बघा, ट्रान्सपोर्ट म्हणजेच आपल्याला प्रवास कसा करायचा आहे. एरोप्लेन न करू शकतात, रेल्वे, बस सर्व्हिस, बोट सर्व्हिस, कोणत्याही पद्धतीने ते ट्रॅव्हल करायला आपल्यासाठी त्यांनी काय सांगितलेले, तुमच्या चॉईसवर तुम्ही करू शकतात. मग त्यांनी चूज टूर प्लॅन्स गोवा, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कोस्टल कर्नाटका, गुजरात, मध्य प्रदेश आणि कुलू मनाली. ईमेल ऍड्रेस त्यांचा दिलेला आहे. अशी त्यांची एक जाहिरात आहे आणि त्या जाहिरातीवर आधारित प्रश्न विचारलेला आहे. कोणता प्रश्न विचारलेला आहे ते पाहूया आपण. युअर फ्रेंड जोसेफ वॉन्ट्स टू व्हिजिट कोस्टल कर्नाटका. तुमचा एक मित्र आहे जोसेफ नावाचा आणि त्या जोसेफला काय करायचंय? कोस्टल कर्नाटकाला जायचंय. हिज फादर इज बिझी. त्याचे वडील कसे आहेत? खूपच बिझी आहेत. अँड सो दे वॉन्ट टू चूज मोड ऑफ ट्रान्सपोर्ट which will make their trip of short duration. बघा, इथं दिलेलं आहे शॉर्ट ड्युरेशन. शॉर्ट ड्युरेशन म्हणजे काय? कमी कालावधीमध्ये. कमी कालावधीमध्ये त्यांना कोस्टल कर्नाटकाला जायचं पण परत यायचं, कारण का? त्याचे वडील खूप बिझी आहेत म्हणून. आणि त्यासाठी त्यांनी नेमकी कोणतं ऑप्शन निवडायला सांगितलेले. मग बस सर्व्हिस, रेल्वे, बोट आणि एरोप्लेन यापैकी सर्वात फास्ट सर्व्हिस कोणाची असू शकते? बरोबर, साहजिक, सर्वांना माहिती आहे. एरोप्लेनने लवकर जाता येतं आणि लवकर परत येता येतं, म्हणून ते कोणतं चूज करतील? एरोप्लेन हा ऑप्शन चूज करतील. बिकॉज ऑफ दे वॉन्ट टू मेक दिअर ट्रिप ऑफ शॉर्ट ड्युरेशन. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, बघूया. इथे तुम्हाला हा सुद्धा प्रश्न परीक्षेत पडलेला आहे. फेब 18ला दुसऱ्या वर्षी पडलेला आहे. इथे तुम्हाला काही प्रोडक्ट दिसतात बघा. कसे ते प्रोडक्ट्स इथं चित्र बघा व्यवस्थित दिसत असेल तर. दही, दही, घी, ताक. इथं सुद्धा ताक दिलेले. इथं टी स्पेशल हर्ब दिलेली आहेत. असे वेगवेगळे, थोडक्यात हे काय आहेत? सगळे दह्याचे, दुधाचे, ताकाचे, तुपाचे पदार्थ इथे दिले आहेत. म्हणजे हे काय? मिल्क प्रोडक्ट्स आहेत. हे काय दिलेले आहेत बघा? फुल क्रीम म्हणजेच लोणी. टी स्पेशल दुधासाठी, चहासाठी स्पेशल असणारा. टोन आणि डबल टोन. आता हा नवीन शब्द आहे बघा, टोन आणि डबल टोन. टोन म्हणजे काय? आता बघा, कधी कधी असं होतं की एखादं दूध पचत नाही आपल्याला, असं काही जण म्हणतात. त्यांना आपण डबल टोन वापरतो, म्हणजे त्यातलं फॅट्स कमी करतो. म्हणून टोन मिल्क आणि डबल टोन मिल्क हे मिल्कचेच प्रकार आहेत, दुधाचे प्रकार आहेत. टोन मिल्क म्हणजे त्याच्यामध्ये फॅट जास्त असतात, कॅल्शियम जास्त असतात. आणि डबल टोन म्हणजे ज्यांना दूध पचत नाही त्यांच्यासाठी डबल टोन हा एक प्रोडक्ट नवीन उपलब्ध होत, म्हणजे प्रोडक्ट तयार केला जातो. पण त्याला टोन आणि डबल टोन हे सर्व दुधाचे प्रकार आहेत. हे आपण आता नवीन शिकतोय. मग हे कशाचे आहेत बघा? टाइप्स ऑफ मिल्क, टाइप्स ऑफ बटर मिल्क, टाइप्स ऑफ घी अँड टाइप्स ऑफ दही. आपण पाहिलं तर सगळं काही दुधापासून बनतं. दूध असेल, दही असेल, ताक असेल, लोणी असेल, किंवा टोन मिल्क असेल, किंवा डबल टोन मिल्क असेल, फुल क्रीम असेल, लोणी असेल, टी स्पेशल असेल, चहाच असेल, सगळं काही दुधापासून बनतं. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर, टाइप्स ऑफ मिल्क. नेक्स्ट पाहतोय आपण. नेक्स्ट इथं बघा, एक ऍडव्हर्टाइजमेंट खूप मोठी दिलेली आहे आणि त्या ऍडव्हर्टाइजमेंटवर आधारित 2 क्वेश्चन दिलेले आहेत. एकूण एकच ऍडव्हर्टाइजमेंट परंतु 2 क्वेश्चन. टाइम फॉर बॅक टू स्कूल. बॅक टू स्कूल म्हणजेच काय? शाळेचा पहिला दिवस. डोंट वेट, कम फास्ट, फिल अप युअर पाउचेस विथ, गेट पेन्स, पेन्सिल, इरेजर्स, प्रो सर्कल्स,
व्हाईटनर स्टिकर्स एक्सेट्रा ऍट नॉलेज स्टोअर्स म्हणजे हे दुकानाचं नाव दिलेलं आहे, कॉन्टॅक्ट दिलेला आहे आणि अवर फीचर्स आमचे वैशिष्ट्य काय, गुड क्वालिटी आहे, रिझनेबल रेट आहे, नो एक्सचेंज अँड नो डिस्काउंट. हे आपण फास्ट वाचलं, रिडिंग फास्ट करायची आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. व्हॉट इज द नेम ऑफ द स्टोअर? लगेच लक्षात येते इथं नेम ऑफ द स्टोअर आहे, ऍट नॉलेज स्टोअर्स म्हणजे नॉलेज स्टोअर. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट. हाऊ मच डिस्काउंट वी गेट पेन्स, पेन्सिल्स एक्सेट्रा. आपल्याला डिस्काउंट कुठं वाचायला भेटला का रे? नाही, पण इथं शब्द आहे बघा, नो डिस्काउंट, म्हणून ऑप्शन नंबर 3 नो डिस्काउंट इट्स द करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने आपल्याला फास्ट रिडिंग केलं की लगेच उत्तर कळू शकतात. पुन्हा एक जाहिरात दिलेली आहे, त्या जाहिरातीमध्ये पाहूया. पीव्ही जेज ऊर्जा स्कूल नांदेड wanted post science teacher qualification BSc B.Ed apply before 15 June 2023 and secretary. हा प्रश्न सुद्धा आपल्याला पडलेला आहे, तो पाहूया. दिस ऍडव्हर्टाइजमेंट इज गिव्हन फॉर द पोस्ट ऑफ, पोस्ट म्हणजे कोणा कशाची पोस्ट आहे, तिथं पोस्ट दिलेली आहे, सायन्स टीचर. सायन्स टीचर म्हणजे कोण असतात, तर टीचरच असतात. डिरेक्टली प्रिन्सिपल होतात का? नाही, म्हणून टीचर असतात, म्हणून ऑप्शन नंबर 3. लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन इथं दिलेली बघा, अप्लाय बिफोर 15 जून 2023. इथं 15 दिले परंतु जून नाहीये, एप्रिल आहे. इथं जून दिलाय परंतु किती आहे, 2022 म्हणजे 22 आहे, म्हणून ऑप्शन नंबर नाहीये. बघा पूर्ण एकदा नीट वाचून घ्यायचे. जून दिले, इथं मार्च दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे ऑप्शन नंबर 4 15 जून 2023. म्हणजे ऑप्शन खूप सोपं आहे, आन्सर फाइंड आउट करणं खूप सोपं आहे. पण त्यांनी काय केलंय, खूप आपल्याला सारखं सिमिलॅरिटी दिलेली आहे म्हणून आपण चुकू शकतो. घाईमध्ये आपण उत्तर सोडवायचे नाहीत, आपण शांततेत उत्तर सोडवायचे. शांततेत उत्तर सोडवले तर आपल्याला सगळं रिडिंग कॉम्प्रेशन आहे तिथंच उत्तर असतात. फाइंड आउट करा, आन्सर शोधा आणि सर्वांना पुन्हा या 8 मार्कासाठी म्हणजे 4 प्रश्नांसाठी शुभेच्छा. सर्व कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही निश्चितपणे मला विचारू शकतात. एनीवन हॅव डाऊट्स? विद्यार्थ्यांना काही डाऊट्स असतील तर त्यांनी कृपया थोडक्यात विचारावे. लय भारी शिकवतात. हॅलो, नाही सर, डाऊट नाही. डाऊट्स आहेत का कोणाला? हॅलो सर, सगळे नाही. डाऊट क्लिअर केले आमचे तुम्ही. थँक्यू बरं का. ओके ओके ओके. तर थांबूया. उद्या कोणतं लेक्चर होणार आहे सर? सरांचं आहे डिग्री संदर्भात होणार. ओके ओके ओके, बाय. ओके, गुड नाईट सर. गुड नाईट सर. ओके, गुड नाईट. हॅव अ नाईट ड्रीम, स्वीट ड्रीम एव्हरीवन. अभ्यास करा, रिव्हिजन करा. बाय. हॅलो.